निघून जातात एका कोपऱ्याने गाडी चालवत असताना अचानक धाडकन आवाज आला आणि आम्ही हवेत उडलो. आम्हाला कळलंच नाही आम्हाला काय झालं ते. आम्ही हवेत उडलो आणि त्या गाडीच्या माझ्या अंगावर बायको पडली आणि ती चांगली होती. त्याला मी ती शिवी देते, मी त्या काय केलंस हे. आणि ती पडल्यावर मी डाव्या हाताला पडलो त्यांनी ब्रेक मारल्यावर आणि ती टायरच्या खाली. त्यांनी टायरचं धूर काढत अशी स्पीडला पळवलेला. तो 2 सेकंद नाही राहिली ती अशी वाल्यासारखी बसली. मी तिला पाठीमागे टॅक्सीवाला हात मारला. किलोमीटर गेलो शोधत तिला. मला त्या अर्धा किलोमीटर वर भेटली नाही. मी तिकडनं मला वाटलं इकडनं गेले असेल आपलं वळली नाक्याला रोड जातो तर त्या दिवशी मी पोलिटिक्सला गेलो. पोलिसांना सांगितलं अशाला असं घडलेलं आहे. तर पोलिसांना लगेच 5 मिनिटात कॉल आला की सी लिंकला ती पडली आहे. तुम्ही बघा सीजी हाऊस ते सी लिंक ती काय चालत गेली. न्यूजला सांगतात ती 100 मीटरवर न्यूजवाले असे फ्लॅश करतात की 100 मीटरवर पडली ती मोनेटवर पडली. अहो मी लाईव्ह आहे, मी समोर बघतोय, मी तिच्यावर पडलो. माझ्या इथं भांडीला मार लागला. माझ्या डोक्यात पावसाचे दिवस आहेत, घर तर चालायला पाहिजे. त्यासाठी आम्ही मच्छीला जाऊन सकाळची मच्छी विकतो. तेच आमचं घरचं व्यवहार आहे, दुसरं काही नाही. आता आम्ही काय करत, आमची जी घरची करती तीच गेली निघून. प्रशासनाला जाग नाही येणार. त्यांचंच आहे ना, घरी फक्त मरण्यासाठी आहेत बस. कोणला जाग आली का बघा, कोण आहे का. 3 दिवस तो लपतो माणूस. तुम्ही सांगा जर का तुमचं प्रशासन जर देवेंद्र फडणवीस तुम्ही व्यक्ती आहे, आता माझ्या बायकोला चिरडून गेला तो व्यक्ती, तो 3 दिवस गायब होतो. तो बोलतोय मी हे पिला, बोलतो रेडबुल पिला. त्याच्या मागे आता न्यूज आहे कसे तरी आले, रेडबुल पिला बोलतो मी दारू नाही पिली. 18,000 रुपये बिल झाले त्याचं. तुम्ही सांगा ना. 3 दिवस तू गायब होतोस, 3 दिवस कुठे होतास तू जर का गुन्हा नाही ना केलास तर आम्ही गुन्हा लावणार. म्हणजे गरीबाला कोणच नाही वाली. गरीब फक्त मनासाठी पैदा झालाय का, त्याला पण लगेच